तर जय महाराष्ट्राच्या जनता रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत। बातमी आहे गोंदियातून। गोंदिया शहरामध्ये सुद्धा गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय। शास्त्री वॉर्डसह अनेक भागात दूषित पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। गोंदिया शहरातील शास्त्री वॉर्डासह छोटा गोंदिया, मामा चौक, सिव्हिल लाईन या परिसरात मागील काही दिवसांपासून गढूळ पिण्याचा पुरवठा होतोय। या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर ही समस्या कायम आहे। गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत नळ योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। प्राधिकरणाचे शहरात 62,000वर ग्राहक आहेत। डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा होतोय। काही ठिकाणी भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी खोदकाम केले गेले, त्यामुळे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन लिकेज होऊन त्यातून नाल्याचं पाणी जात असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे। गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे। तर किती प्रमाणात गढूळ पाणी आहे आणि नेमकी काय समस्या आहे, इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी। पाहूयात। मी सध्या गोंदिया शहराच्या मुख्य अशा शास्त्री वार्डामध्ये उभा आहे। या वार्डामध्ये गेल्या अनेक दिवसापासून गढूळ पाण्याची समस्या भेडसावत आहे। नागरिकांना नळाद्वारे गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिक हैराण झालेत। याविषयीची तक्रार त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली, मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळेच लोकांना गढूळ पाण्याचा सामना करावा लागत आहे आणि त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गोंदिया शहराला डांगोर्ली या ठिकाणातून वैनगंगा नदीच्या पात्रातून पाण्याचा पुरवठा हा केला जातो आणि तिथूनच गढूळ पाणी येत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। त्याचबरोबर गोंदिया शहरामध्ये उपलब्ध असलेल्या गटार भूमी कामाचं बांधकाम होत आहे आणि त्यातून नळाची पाईपलाईन लिकेज झाली असावी आणि गढूळ पाण्याचा पुरवठा झाला असावा असा आरोप नागरिकांनी केला आहे। मात्र याकडे जीवन प्राधिकरणाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। आता तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याकडे लक्ष देऊन शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करेल अशी मागणी आता नागरिक करत आहेत। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया। तर इथल्या महिला आणि नागरिकांनी काय संताप व्यक्त केलाय तोही पाहूयात। पाणी एकदम पिवळा येत आहे आणि अर्धा तास पासून पाणी पिवळच येत आहे आणि 5-10 मिनिटं पाणी छान पाणी येत आहे, पण त्यामध्ये बी वास ही राहिला। पाणी लहान लहान मुलं पाणी पितील, नाल्याने पडून जातील। पाणी चेक करण्यावाला येत पण चेक करून पण जास, पण त्यांना काही उधार होत नाही। सगळं नालीचं पाणी अशासारखा वास येऊन राहिला। पिण्याची इच्छा नाही होत, भरण्याची इच्छा नाही होत। लहान लहान मुलं पेतात, आम्ही पेतो, जसे बुढे लोक पेतात, सगळेजणच पेतो। हे तब्येतीवर असर होऊन राहिला। कहीं ना कहीं अगर पानी लीकेज है पाइपलाइन, तो उसमें शासन ने ध्यान देना चाहिए और जिस तरह वो पानी का मुआवजा हमसे लेती है, बिल लेती है, तो हमको वो स्वच्छ पानी पीने का उन्होंने वो देना चाहिए। यहाँ के जो जनप्रतिनिधि है उन्होंने भी इस चीज़ का ध्यान रखना चाहिए, संज्ञान लेना चाहिए कि हमारे वार्ड में या हमारे परिसर में किस तरह का पानी आ रहा है जिससे पब्लिक को नुकसान हो रहा है। इस पाणी दूषित पीने से कैंसर जैसी बीमारियां होती हैं। इथे काहीतरी हे पाण्याची व्यवस्था करावी। असं दूषित पाणी पिऊन इथे लोकांच्या स्वास्थ्यावर काय फरक पडणार। प्रशासनाला एकच निवेदन आहे, त्वरित याच्यावर काहीतरी काळजीपूर्वक कारवाई करावी। जर असंच राहील तर मग आमच्या मुलांचं जीवन कसं हे होणार आहे। त्यासाठी शासनाने म्हणजे पाणी चांगले पाठवावे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी राकेश रामटेके आपल्यासोबत जोडलेले आहेत। राकेश, किती दिवसांपासून ही समस्या आहे आणि नेमकं कारण काय? गेल्या 15 दिवसापासून गोंदिया शहरामध्ये अनेक वार्डामध्ये ही समस्या भेडसावत आहे। लोकांना आरोग्याला पिण्यालायक पाणी मिळत असल्याच्या तक्रारी वारंवार जीवन प्राधिकरण, नगर परिषद याकडे केले, मात्र अद्यापही जीवन प्राधिकरण आणि नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि गेल्या 15 दिवसापासून या वार्डामध्ये सध्या तरी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। जगदीश, नेमकं कारण काय आहे ही समस्या उद्भवण्याचं? गेल्या काही दिवसापासून गोंदिया शहरामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यामुळे गोंदिया शहराला ज्या ठिकाणातून पाणी पुरवठा होतो त्या डांगोर्ली ठिकाणातून
गढूळ पाणी येत असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गटर भूमी काम सुरू आहे आणि त्यामधून पाईपलाईन लिकेज झाली आणि त्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला। परंतु या बाबतीत जीवन प्राधिकरण असो किंवा नगर परिषदेने कोणतीही शहानिशा केली नाही आणि 15 दिवसापासून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊन 15 दिवसापासून नागरिकांना गढूळ पाण्याचा वापर करावा लागत आहे। ठीक आहे। मात्र राकेश, या संदर्भात इथल्या नागरिकांनी प्रशासनाकडे काही पाठपुरावा केलाय? प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय? याविषयी प्रशासनाकडे 15 दिवसापूर्वी निवेदन दिलं। काल उबाटा गटाच्या शिवसेना नेत्यांनी मटकाफोड आंदोलन सुद्धा या जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर केलं। तरी मात्र सध्या तरी प्रशासन जीवन प्राधिकरणाचे अधिकारी झोपेतून जागे झाले नसल्याचे असे दिसून येत आहे। जी, मात्र राकेश, इथल्या स्थानिक नागरिकांनी काही पाठपुरावा केलेला आहे? इथले स्थानिक आमदार, नगरसेवक यांच्यासोबत काही संवाद साधलाय? स्थानिक आमदार असो, नगर परिषद नगराध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो, या सगळ्यांकडे पाठपुरावा केलाय। मात्र अद्यापही कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा कोणत्याही आमदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळेच परिस्थिती जसे ते आताही सध्या 15 दिवसापासून गोंदिया शहरामध्ये अनेक वार्डामध्ये दिसून येत आहे। ठीक आहे राकेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र।